गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खडक व खडकांचे प्रकार या पाठाचे प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। या ठिकाणी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 40 वर जी आकृती दिलेली आहे 7.1 त्यामधील चित्राचे निरीक्षण करून ही पुढची प्रश्न उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। त्यानंतर संकलित मूल्यमापन प्रश्नोत्तरे अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करायची आहे। 1. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रेनाइट खडक आढळतो? पूर्व। पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो? कोळसा। पुढीलपैकी कोणत्या खडकास दागिना म्हणून वापरले जाते? उत्तर आहे हिरा। चौथा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या वास्तूचा खडक अग्निजन्य प्रकारचा खडक आहे? उत्तर आहे रायगड किल्ला। प्रश्न दुसरा पुढील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात। उत्तर अयोग्य। अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे प्युमिस खडक सच्छिद्र असतो। उत्तर आहे योग्य। तिसरा प्रश्न चुना खडक या स्तरित खडकापासून शिष्ट हा रूपांतरित खडक तयार होतो। उत्तर अयोग्य। बरोबर वाक्य आहे चुना खडक हा स्तरित खडकापासून संगमरवर हा रूपांतरित खडक तयार होतो। चौथा प्रश्न आहे क्वार्ट्झाइट हा स्तरित खडक आहे। उत्तर आहे अयोग्य। क्वार्ट्झाइट हा रूपांतरित खडक आहे। पाचवा प्रश्न आहे ताजमहल बांधण्यासाठी राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून दगड आणला गेला। उत्तर आहे योग्य। प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला खडक म्हणजे काय? पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजांचे मिश्रण म्हणजे खडक होय। दुसरा प्रश्न शिलावरण कशाचे बनलेले आहे? उत्तर शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे। तिसरा प्रश्न खडकांचे गुणधर्म कोणत्या बाबींवर अवलंबून असतात? उत्तर खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याची प्रक्रिया या बाबींवर अवलंबून असतात। चौथा प्रश्न शिलारस व लावारस थंड होत जाऊन कोणत्या प्रकारचे खडक तयार होतात? उत्तर शिलारस व लावारस थंड होत जाऊन अग्निजन्य खडक तयार होतात। महाराष्ट्रातील किल्ल्याच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा? उत्तर महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसाल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरण्यात आला आहे। प्रश्न 6 पहा जरा डोके चालवा हा पाठ्यपुस्तक पान क्रमांक 41 वरचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसाल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक का वापरला असावा? उत्तर आहे बेसाल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक कठीण, जड व एकजिन्सी स्वरूपाचा असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी तो वापरला असावा। त्यानंतर पुढचा प्रश्न 7वा प्रश्न जीवाश्म म्हणजे काय? मृत प्राण्यांच्या वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय। 8वा प्रश्न कोणत्या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरातून रूपांतरित खडक तयार होतात? उत्तर अग्निजन्य खडक व स्तरित खडक या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात।
प्रश्न चौथा, नावे लिहा. पहिला प्रश्न, खडकांमध्ये आढळणारी प्रमुख खनिजे. सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह इत्यादी. दुसरा प्रश्न, खडकांचे 3 प्रमुख प्रकार. उत्तर, अग्निजन्य खडक, स्तरित खडक व रूपांतरित खडक. तिसरा प्रश्न, ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक. उत्तर, प्युमिस खडक. चौथा प्रश्न, लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक. उत्तर, लाल रंगाचा वाळूचा खडक. पाचवा प्रश्न, ताजमहालाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक. उत्तर, संगमरवर. प्रश्न 6, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळणारा खडक. उत्तर, जांबा खडक. 7वा प्रश्न, स्तरित खडक आढळणारे महाराष्ट्रातील जिल्हे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती. प्रश्न 5, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अग्निजन्य खडकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती लिहा. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. घनीभवनाच्या प्रक्रियेतून अग्निजन्य खडक निर्माण होतात. दुसरा प्रश्न, अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर, अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. अग्निजन्य खडक हे कठीण आणि वजनाने जड असतात. अग्निजन्य खडक एकजिन्सी दिसतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही आणि अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. तिसरा प्रश्न, प्युमिस खडकाविषयी माहिती लिहा. उत्तर, प्युमिस हा खडक ज्वालामुखीच्या येणाऱ्या फेसातून तयार होतो. प्युमिस हा जो खडक आहे तो अग्निजन्य खडक आहे. प्युमिस खडक सच्छिद्र असतो. प्युमिस खडकाची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. प्रश्न 4, महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांवरील तलावांच्या निर्मितीविषयी माहिती लिहा. उत्तर, महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी तलाव किंवा हत्तीकाणे आढळतात. हे तलाव म्हणजे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत. या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला. खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तलाव निर्माण करण्यात आले. पुढचा प्रश्न, स्तरित खडकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती लिहा. उत्तर, नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांची झीज होते. खडकांच्या अपक्षरणामुळे खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी व वारा या कारकांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. खडकांच्या या कणांचे थर एकावर एक असे साचत जातात. या संचयनामुळे खडकांच्या कणांच्या खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून स्तरित खडक निर्माण होतात. प्रश्न 6, स्तरित खडकाची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर, स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. 2, गाळाचे थर एकमेकांवर साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाळले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त स्तरित खडकात जीवाश्म आढळतात. स्तरित खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. बहुतेक स्तरित खडक सच्छिद्र असतात. स्तरित खडकांना गाळाचे खडक असेही म्हणतात. 7वा प्रश्न, रूपांतरित खडकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती लिहा. उत्तर, ज्वालामुखी व इतर भूहालचाली पृथ्वीवर सतत घडत असतात. त्यामुळे मूळ अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर उष्णता व प्रचंड दाब या प्रक्रियेचा परिणाम होतो. त्यामुळे अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांचे प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ अग्निजन्य व स्तरित खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच मूळ खडकांचे रूपांतरण होते व त्यातून रूपांतरित खडक निर्माण होतात. 8वा प्रश्न, रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये कोणती. 1, रूपांतरित खडक वजनाला जड व कठीण असतात.
रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. 9वा प्रश्न, हिऱ्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती लिहा. उत्तर, दगडी कोळसा या मूळ स्तरित खडकावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. दगडी कोळशाच्या रूपांतरणामुळे हिरा हा रूपांतरित खडक निर्माण होतो. 10वा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण लिहा. महाराष्ट्राच्या फार मोठ्या भूप्रदेशावर बेसाल्ट खडक पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात ग्रेनाइट या खडकाचे वितरण आढळते. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जांबा खडक आढळतो. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यात स्तरित खडक आढळतो. प्रश्न 11वा, महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? पहिले ठिकाण आहे सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी बेसाल्ट खडक आढळतो. दुसरं ठिकाण आहे दक्षिण कोकण. दक्षिण कोकण या ठिकाणी जांबा खडक आढळतो. आणि तिसरे ठिकाण आहे पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भ या ठिकाणी ग्रेनाइट खडक आढळतो. पुढे प्रश्न 6वा दिलेला आहे आपल्याला, फरक नोंदवा. पहिला फरक दिलेला आहे अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक. बघा, अग्निजन्य खडक जो आहे तो शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतो. त्या उलट नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. 2. अग्निजन्य खडक वजनाला जड असतात. या उलट स्तरित खडक वजनाला हलके असतात. दुसरा फरक स्पष्ट करा आहे स्तरित खडक व रूपांतरित खडक. 1. नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. तर अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. स्तरित खडक वजनाला हलके असतात, तर या उलट रूपांतरित खडक वजनाला जड असतात. पुढे आहे अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यामधील फरक. बघा, 1. शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. तर अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. 2. अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात, तर रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. ही प्रश्न उत्तरं तुमच्या वहीत लिहून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. थँक्यू.